नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी पीक विमा मिळण्याची प्रतीक्षा करत होते, पण प्रत्यक्ष पीक विमा मिळणार कधी याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर येत नव्हती. पण आता पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 जिल्ह्याचे पीक विमा वाटप हे उद्यापासून होणार असून यासाठी या 7 जिल्ह्यातील 1760 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक काढणी प्रयोग भरपाई, काढणी पश्चात भरपाई, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 4 ट्रिगरवर पीक विमा मंजूर झाला आहे. हे 7 जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव असून हे 7ही जिल्हे मराठवाड्यातील आहेत. या 7 जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई मंजूर झाली असून ही भरपाई उद्यापासून खात्यावर यायला सुरुवात होणार आहे. यात काही जिल्ह्यात वाटपही सुरू झाले आहे आणि धाराशिवमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे आणि काही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहे. याविषयी सविस्तर माहिती म्हणजे कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती आज आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 83 कोटी 38 लाख, पीक काढणी प्रयोग भरपाईसाठी 4 कोटी 83 लाख रुपये अशी एकूण 88 कोटी 21 लाख रुपयाची पीक विमा भरपाई वाटप होणार आहे. जालना जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 196 कोटी 95 लाख रुपये, काढणी पश्चात भरपाईसाठी 66 कोटी 44 लाख रुपये असे एकूण 263 कोटी 40 लाख रुपये पीक विमा वाटप होणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 101 कोटी 89 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 296 कोटी 88 लाख रुपये, काढणी पश्चात भरपाईसाठी 27 कोटी 77 लाख रुपये असे एकूण 426 कोटी 55 लाख रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे. नांदेड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 102 कोटी 62 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 245 कोटी 59 लाख रुपये असे एकूण 357 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 26 कोटी 68 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 154 कोटी 36 लाख रुपये असे एकूण 181 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे. बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 212 कोटी 76 लाख रुपये वाटप होणार आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 231 कोटी 5 लाख रुपये पीक विमा वाटप होत आहे. ही सर्व रक्कम पीक विमा तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. धन्यवाद.